या मंगलमय प्रसंगी तालखेडा या गावातील पंचशील बुद्धविहारामध्ये तथागतांच्या व बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये केली। या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी अगदी सकाळपासून आपण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं। बऱ्याच दिवसापासून आमचे जाधव बाबा यांनी फोनावर फोन करून या कार्यक्रमासाठी येण्यासाठी फार आग्रह केला। खरं तर तुमचे सर्वच जाधव परिवार जिथे राहतात, जे दानदाते आहेत, ज्यांनी बुद्धरूपाने बाबासाहेबांचं रूप दान दिलं, तोही जाधव परिवार ज्यांचं महान पुण्य आहे। कारण बुद्धाचं रूप बाबासाहेबांचं रूप दान देणे हे महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। खरं तर आमचा आणि बाबांचा काही असा विशेष परिचय नाही। आम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा एक दोनच भेट झाले सर कार्यक्रमामध्ये, पण यूट्यूबच्या माध्यमामधून ते नेहमीच धम्मदेशना श्रवण करतात आणि धम्मदेशना श्रवण केल्यामुळे त्यांचा आग्रह होता। या निमित्ताने आपण सर्वच भारतीय बौद्ध महासभाचे सर्वच पदाधिकारी, तर नाव काय माहीत नाही आम्हाला, त्याच्यामुळं नाव काय कोणाचं घेणार नाही, कारण माहीतच नाही, परिचित नाही। सर्वच आपण पदाधिकारी मोठ्या उत्साहाने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि संध्याकाळचा जरा जास्तच उत्साह आहे। संध्याकाळचं जरा बाहेर डीजे बी जरा फार मोठे मोठे दिसत आहेत। गाण्याचा कार्यक्रम आहे संध्याकाळी, गाण्याचा कार्यक्रम म्हणजे तेच ते गाण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे। सकाळी रॅली झाली, सुंदर रॅली झाली, थोडे उन्हामध्ये उशीर झाला जरा आणि त्यामुळे रॅली सुद्धा सुंदर झाली, उत्साह होता आपल्यामध्ये। बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा आपण केली, वेळ तसा भरपूर झालेला आहे आणि त्यामुळे खरं तर जास्त काही बोलणार नाही। वेळेचं थोडंसं नियोजन आपल्याकडे असावं, केलं पाहिजे। नियोजन नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जो उद्देश आपला असतो तो उद्देश बघा पूर्ण होत नाही। खरं तर आता 2:45 वाजले आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही फक्त नाश्ता केलेला आहे, म्हणजे सर्वांनाच भुका लागल्या साहजिकच आहे। भोजन तयार झालं का? आता म्हणजे भोजन सुद्धा तयार आहे। आता भोजन फक्त तुमचीच वाट पाहत आहे आणि तुम्ही भोजनाची वाट पाहतात, त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही। परंतु जे आपण आज पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, दान पुण्य केलं, त्या दानाचं अनुमोदन करणं गरजेचं आहे। कारण जे काही कुशल कर्म पुण्यकर्म आपण करत असतो त्या पुण्यकर्माचं अनुमोदन केलं पाहिजे। जे आपण परिश्रम घेतले, मेहनत घेतली, कारण कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हटल्यानंतर त्याची पूर्वतयारी आपण करत असतो आणि पूर्वतयारी करत असताना आपल्याला प्रतिसाद मिळतो, कधी कधी आपला विरोध होतो। प्रतिसाद असेल, विरोध असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण समोर जाऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करतो। सुंदर छोटे काणी का होईना, परंतु आपल्याकडे बुद्धविहार आहे आणि आता अगोदर सुद्धा बुद्धांचं रूप आपल्याकडे होतं, पुन्हा 2 आता रूप झाले, बाबासाहेबांचं रूप आहे। परंतु केवळ विहारामध्ये बुद्धरूपाची प्रतिष्ठापना झाली म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं मात्र बिलकुल नाही आहे। कारण
बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तसं बाबासाहेबांचा आदेश आहे की किमान दर रविवारी का होईना आपण विहारामध्ये गेलं पाहिजे। खरं तर त्या परिस्थितीला अनुसरून बाबासाहेबांनी ते वचन बोलले होते। जे रोज जावं असं बिलकुल नाही आहे। तुमचे कामं असतील, तुमचा व्यवसाय असेल, तुमची नोकरी असेल, या सर्वांमधून वेळ काढून आपण 8 दिवसातून किमान 1 दिवस का होईना विहारामध्ये गेलं पाहिजे। कसं गेलं पाहिजे? कसं आहे बाबासाहेबांचं वाक्य ते? बाबासाहेब असं म्हणतात की नव्याने बौद्ध झालेल्या उपासक उपासिकांनी आपल्या परिवारासह विहारामध्ये गेलं पाहिजे। आपल्याकडे मात्र असं होताना पाहता आपल्याला दिसत नाही, असं होतं नाही का? परिवारासह आपण विहारामध्ये जात नाही। आणि विहारामध्ये जाणाऱ्यांची जी संख्या आहे, जसं बंतेजी बोलले, रॅलीमध्ये सुद्धा आम्ही बघितलं बघा, खूप सारे तरुण बांधव होते, रॅलीमध्ये होते ना, खूप सारे होते तरुण भगिनी सुद्धा होत्या। पण आता सगळे गायब आहे। आता आहे का कोणी इथे? काहीतरी मोजके आहेत। संध्याकाळी मात्र पुन्हा नव्याने येतील। गाण्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे काय म्हणू आपण त्यांना की मोज मजा करणे किंवा एन्जॉय करणे, आनंद व्यक्त करणे, यासाठी मात्र आपली तरुण पिढी समोर असते। परंतु धम्माचं आचरण करण्याची वेळ जेव्हा येते, धम्म श्रवण करण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र निरुत्साह आपल्याला पाहायला मिळतो। जसं बाबासाहेबांची जयंती आपण जेव्हा करतो तर अतिशय उत्साह आपल्यामध्ये असतो बघा। परंतु बुद्धांची जयंती जेव्हा येते किंवा बुद्धांची जयंती आपण जेव्हा साजरी करतो, तर बाबासाहेबांच्या जयंतीचा असणारा जो उत्साह असतो, तो उत्साह मात्र बुद्धांच्या जयंतीच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। का मिळत नाही? कारण तिथे शांतता आहे, तिथे शांततेनं ते साजरी करावी लागते आणि त्यामुळे आपला उत्साह कमी असतो। बाबासाहेब असं म्हणतात की या जगाला प्रकाश देणारे भगवान बुद्ध आहे। जगातील जे काही दुःख आहे, या दुःखाचं मूळ शोधणारे भगवान बुद्ध आहे। मनुष्याच्या मनातील जे काही विकार आहे, या विकारांना नष्ट करणारे भगवान बुद्ध आहे। त्यांनी मार्ग सांगितला आहे आणि त्यामुळे फार मोठ्या स्वरूपामध्ये भगवंताची जयंतीसुद्धा आपण साजरी केली पाहिजे, संपन्न केली पाहिजे। आणि त्यामुळे सातत्याने जनरेटर आहे ना, चालू करा म्हणा, काय झालं? तर सातत्याने हा जो एक उत्साह आपल्यामध्ये असतो, तो उत्साहपूर्वक आपण जीवन जगण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे। उत्साहपूर्वक जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, धम्माचं आचरण जर उत्साहपूर्वक आपण केलं, तर आपल्या स्वतःचं कल्याण होऊ शकते। कारण धम्म हा स्वतःचं कल्याण करण्यासाठी आहे। धम्म हा स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आहे। धम्म हा मानवी मनाला परिशुद्धतेकडे घेऊन जाणारा आहे आणि त्यामुळे बुद्धांच्या रूपाची प्रतिष्ठापना आपण करतो। जसं बंतेने इतिहास सांगितला बुद्ध रूपाच्या प्रतिष्ठापनेचा, बुद्ध रूपाची, बाबासाहेबांच्या रूपांची प्रतिष्ठापना जेव्हा आपण करत असतो, तर खऱ्या अर्थाने ती फार मोठी एक जबाबदारी आपल्यावरती येत असते आणि त्यामुळे किमान दर रविवारी का होईना आपण विहारामध्ये आलं पाहिजे। विहार आपण साफसफाई केली पाहिजे। विहारामध्ये पंचशील असेल, बुद्धवंदना असेल, धम्मवंदना असेल, संघवंदना असेल, सुत्तपठण असेल, किंवा आता सोपं झालं बघा, यूट्यूबवर भिक्खू संघाचे प्रवचन आहेत, तर यूट्यूबवरती आपण प्रवचन लावून दिले पाहिजे। म्हणजे एक सामाजिक चळवळ, कारण बाबासाहेब असं म्हणतात की जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे। जागृतीचा विस्तव विजू देता कामा नये, कारण जागृतीचा विस्तव जर विजू दिला असेल तर मनुष्याची अधोगती होत असते आणि त्यामुळे जागृतीचा विस्तव आपण सतत तेवत ठेवला पाहिजे आणि त्यामुळे ती जागरूकता आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्यापर्यंत बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ जो लिखित ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं आपण वाचन सुद्धा केलं पाहिजे। मग 2 लोक आले असतील, 4 लोक आले असतील, 10 लोक आले असतील, किती का लोक येणार, परंतु आपण सामूहिक रूपाने त्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे। बौद्ध संस्कृतीला टिकवण्याचं काम संस्कारेण संस्कृती असं म्हटलेलं आहे।
एखाद्या संस्कृतीला जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुमच्यामध्ये संस्कार निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. कारण संपत्ती आपल्याकडे विपुल आहे, आपण कमावतो, परंतु तुमचे मुलं बाळ जर चांगले नसतील, ऐका, तुमचे मुलं व्यसनाधीन असतील, तुमचे मुलं अकुशल कर्म वाईट कर्म करणारे असतील, तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, ती संपत्ती बघा धुळीस मिळवण्यासाठी वेळ लागत नाही. परंतु तुमचे मुलं बाळ जर संस्कारित असतील, म्हणजे मुलावरती तुम्ही चांगले संस्कार टाकले, त्यांना चांगल्या प्रकारचं तुम्ही शिकवलं, त्यांना धम्मवान बनवलं, तर तुमच्या मुलांना संपत्ती कमवण्यासाठी वेळ मात्र लागणार नाही. आणि त्यामुळे संस्कारित पिढी आपल्याला घडवायची आहे. जर संस्कारित पिढी जर तुम्हाला घडायची असेल तर विहारामध्ये तुम्ही आलं पाहिजे. तुमच्या मुलाबाळांना तुम्ही विहारामध्ये घेऊन आले पाहिजे. त्यांना त्यांचे धम्म संस्कार तुम्ही घेतले पाहिजे. कारण इथे भरपूर पदाधिकारी आहेत भारतीय बौद्ध महासभेचे, आपण ते काम करू शकता आणि केलं पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये हा धम्म संस्कार आपण रुजवला पाहिजे. कारण नव्या पिढीला धम्म संस्कारित करणं बघा अत्यंत गरजेचं आहे. जिथे विहार असेल तिथे आपल्या मुलांसाठी आपण ग्रंथालय सुद्धा निर्माण केलं पाहिजे. म्हणजे त्यानिमित्ताने आपले मुलं तिथे शिकायसाठी येतील, वाचायला येत असतील. आम्ही जिथे औरंगाबादला राहतो तिथे बघा 1800 स्क्वेअर फूट मध्ये आम्ही अभ्यासिका आणि लायब्ररीचं निर्माण केलं आहे. आता माता रमाईच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने 27 मेला त्याचं उद्घाटन आहे. धम्मस्कंद ग्रंथालय आणि वाचनालय असं आम्ही त्याला नाव दिलं. भगवंताने 84,000 उपदेश दिले. आमचा संकल्प असा आहे की त्या ग्रंथालयामध्ये 84,000 पुस्तकांचा संग्रह असावा. माझे स्वतःचे वैयक्तिक किमान 4-5 हजार पुस्तकांचा संग्रह आहे. असंख्य महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या लायब्ररीसाठी म्हणजे लोक पुस्तकं दान देत आहेत. कारण आम्ही एक छोटंसं म्हणजे ब्रीद वाक्य ठेवलं आहे त्या ग्रंथालयासाठी, एक व्यक्ती एक पुस्तक. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं मागतात. कोणी म्हणते पैसे द्या, कोणी म्हणते हे द्या, कोणी म्हणते ते द्या. आम्ही म्हणतो आम्हाला फक्त एक पुस्तक द्या. म्हणजे एक परिवाराने एका व्यक्तीने एक पुस्तक द्यावं अशा प्रकारचं आम्ही ते ब्रीद वाक्य निर्माण केलं आणि तशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याला बघा प्रतिसाद आहे. म्हणजे मी यासाठी तुम्हाला सांगत आहे. आणि विशेष म्हणजे तिथे आम्ही राहतोय तिथे सर्व जे काही कार्य आहे तर श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या दान बलातून आहे. तिथे कुणाचाही निधी नाही, कुणाचा राजकीय पैसा नाही, केवळ श्रद्धा संपन्न उपासकाने दान दिलं आणि त्या दानाचा तिथे सदुपयोग केला गेला. जवळपास 40 ते 50 लाखाचं तिथे बांधकाम केलं गेलेलं आहे. म्हणजे विहार आहे, लायब्ररी आहे, भिक्खू निवास आहे, ग्राउंड आहे, अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय. म्हणजे विहारामध्ये आल्यानंतर 5 मिनिटं 10 मिनिटं जेव्हा आपण बसतो तर प्रसन्नता वाटली पाहिजे. विहार म्हणजे काय? विहार जिथे विशेष आहार मिळतो आपल्याला. विशेष आहार म्हणजे जीवन जगण्यासाठी ज्या विशेष धम्म आहाराची आपल्याला गरज असते ते म्हणजे विहार आहे. आणि विहारामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. त्यामुळे विहाराचा परिसर हा नेहमी सुशोभित असला पाहिजे, नेहमी प्रसन्नता वाटली पाहिजे. आणि त्यामुळे वाचनालय सुद्धा आपण हळूहळू इथे निर्माण केलं पाहिजे, ग्रंथालय सुद्धा आपण निर्माण केलं पाहिजे. आपल्या मुलांना 2 संस्कार आपण नेहमी दिले पाहिजे. एक धम्माचा संस्कार दिला पाहिजे आणि दुसरा शिक्षणाचा संस्कार दिला पाहिजे. कारण शिक्षण आपल्याला जगवण्यासाठी, आपली पोटाची भूक म्हणजे भागवण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि मनाला संस्कारित करण्यासाठी धम्माची आपल्याला अत्यंत गरज आहे. त्यामुळे शिक्षणाचा संस्कार आणि धम्माचा संस्कार आपण आपल्या मुलांवरती बघा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण येणारा काळ हा अत्यंत म्हणजे डेंजर आहे. कारण तुम्ही जर तुमच्या मुलांना योग्य प्रकारचं जर शिकवलं नाही, त्यांना जर चांगल्या प्रकारचे संस्कार दिले नाही तर असंख्य पिढी बघा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाधीनतेमध्ये. असंख्य माता पिता आम्हाला फोन करतात की भंतेजी अशा प्रकारे म्हणजे दारूमध्ये मुलगा वाया गेला, दारू पिण्यामध्ये म्हणजे पती वाया गेले, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे बघा फोन येत राहतात. कारण व्यसनाधीनता ही मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीचं कारण ठरत आहे. आपल्या विहाराचं नाव पंचशील आहे.
किमान पंचशिलाचं आचरण करणारा उपासक उपासिका आपल्या या विहारामधून निर्माण झाले पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे। आणि अशा प्रकारचा तुम्ही जर संकल्प करत असाल, अशा प्रकारचं जीवन जगण्याचा संकल्प जर तुम्ही करत असाल, तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो। कारण बघा, मानवी जीवन फार क्षणभंगुर आहे, नश्वर आहे। म्हणजे कधी केव्हा कुठे काय होईल, आपण कधी मृत्यूला प्राप्त होईल हे मात्र सांगू शकत नाही। आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। योग्य प्रकारचा प्रयत्न जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल, कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये बघा, आपण जीवन जगत आहोत। पुन्हा पुन्हा ही संधी आपल्याला प्राप्त होणार नाही, कारण पुन्हा बाबासाहेब आपल्याकडे येणार नाहीत, पुन्हा आपल्याला धम्माकडे वळता येणार नाही। त्यामुळे पुन्हा पुन्हा ही संधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला येत नाही। आणि त्यामुळे ही संधी आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे जीवन जगलं पाहिजे। आपल्याला स्वाभिमान प्राप्त करायचा असेल, आपल्याला सन्मान प्राप्त करायचा असेल, आपल्याला इज्जतीने जीवन जगायचं असेल, आपली सर्वांगीण जर उन्नती करायची असेल, तर बुद्ध तत्वज्ञानाच्या आचरणाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही किंवा कुठलाही दुसरा आधार आपल्याला नाही। 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा असली पाहिजे। केवळ बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नांच्या व्यतिरिक्त आपण कुठल्याही प्रकारे श्रद्धा निर्माण नाही केली पाहिजे, कारण बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत। बाबासाहेब असं म्हणतात की जो मनुष्य 3 रत्नाचे म्हणजे 3 रत्नाचं अनुसरण ग्रहण करतो, 3 रत्नाला शरण जातो, तर त्याची कधीही अधोगती होत नाही। म्हणजे बुद्ध धम्म संघाचं आचरण करणाऱ्या मनुष्याची कधीही अधोगती होत नाही। आणि त्यामुळे सातत्याने आपण खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करावं, धम्माचं अनुसरण करावं। छोटे छोटे आपल्यामध्ये असणारे जे काही दोष असतात, त्या छोट्या छोट्या दोषाला आपण नष्ट करावं, नाहीस करावं, कारण आपले दोष आपल्याला माहीत असतात। आपले दोष इतर कधीही कोणीही त्याला सांगू शकत नाही। आणि त्यामुळे आपल्यातील दोष आपण नष्ट केले पाहिजे। एक छोटासा दृष्टांत मी तुम्हाला देतो आणि धम्मदेशना संपन्न करतो। एकदा एका गावामध्ये एक सैनिक असतो, राजा असतो। त्या राजाचा सैनिक एका युद्धामध्ये मृत्यूला प्राप्त होत असतो। साहजिक आहे, राजाला अनेक प्रकारचे युद्ध जिंकण्यासाठी तो सैनिक मदत करत असतो, दृष्टांत असतो तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी। तर राजा असं ठरवतो की हा जो सैनिक आहे, हा सेनापती आहे, अत्यंत शूरवीर होता, अनेक प्रकारच्या युद्धामध्ये त्याने मला युद्ध जिंकण्यासाठी म्हणजे मदत केली आहे, तर याची स्मृती कायम राहावी। कधी कधी असं होतं की स्मृती कायम राहावी यासाठी कार्य केलं जातं। तर राजा असं ठरवतो की याची स्मृती कायम राहावी आणि हा एक प्रेरणादायी येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या सैनिकांना हा प्रेरणादायी ठरावा। त्यामुळे त्याचा एक सुंदर पुतळा निर्माण करण्याचं कार्य एका कारागिराला राजा सांगत असतो। भर चौकामध्ये त्याचा सुंदर असा पुतळा निर्माण केला जातो आणि येता जाता रोज लोक बघत असतात। पुतळा अत्यंत सुंदर असतो, अत्यंत कुशल कारागिराकडून तो पुतळा तो निर्माण करत असतो। अगदी आता शेवटच्या दिवशी त्याचं ओपनिंग आहे राजाच्या हस्ते आणि पहिल्या रात्रीमध्ये जेव्हा तो कारागीर अत्यंत मेहनतीने काम करत असतो आणि मेहनतीने काम केल्यानंतर जेव्हा खालून त्या पुतळ्याचं तो निरीक्षण करतो, कारण वर काम करताना काही गोष्टी लक्ष येतात, काही गोष्टी लक्षामध्ये येत नाही। जेव्हा पूर्ण काम झाल्यानंतर जेव्हा तो खालून पाहतो, तर खालून पाहिल्यानंतर अत्यंत हुबेहूब जसा सेनापती होता अगदी तशाच प्रकारचा तो पुतळा बनवतो। परंतु त्याची जी दृष्टी असते ती अत्यंत सूक्ष्म असते आणि त्या सूक्ष्म दृष्टिकोनातून त्या पुतळ्याकडे जेव्हा तो पाहतो, तर थोडासा एका डोळ्यामध्ये त्याला फरक जाणवतो। एक डोळा थोडा छोटा होतो, एक डोळा थोडा मोठा होतो आणि तो विचार करतो की अरे हा याच्यामध्ये थोडासा या डोळ्यामध्ये दोष आहे, एकदम क्वचित असा थोडासा दोष असतो आणि तो विचार करतो की हा दोष तर पूर्ण केला पाहिजे आणि हा दोष जर आपण पूर्ण नाही केला तर योग्य वाटणार नाही। बघणाऱ्या लोकांना असं वाटतं, मात्र अत्यंत सुंदर वाटतो, कारण त्यांच्याकडे तसा दृष्टिकोन नसतो। आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो मेहनतीने त्या मूर्तीवरती चढतो
आणि त्या डोळ्यातील दोष काढत असतो, म्हणजे काढून टाकतो. डोळ्यातील दोष काढल्यानंतर बाकी लोक त्याला विचारतात. राजा सुद्धा त्याला विचारतो, अरे आम्हाला तर तो दोष दिसलाच नाही, तू जो दोष पाहिला तो दोष तर आम्हाला दिसलाच नाही. एवढा सुंदर पुतळा होता आणि समजून घ्या त्याच्यातील तो दोष तू काढला जरी नसता तरी काही फरक पडला नसतं, कारण कोणाच्या ती गोष्ट लक्षामध्ये नाही आली. तर तेव्हा तो म्हणतो की महाराज तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, तो दोष कोणाला दिसला सुद्धा नसता, मला कोणी म्हणलं सुद्धा नसतं, परंतु महाराज जेव्हा जेव्हा या पुतळ्याच्या जवळून मी जाईल, जेव्हा जेव्हा या पुतळ्याच्या जवळ मी जेव्हा जाईल किंवा जेव्हा जेव्हा मी कुठे कधी पुतळे बनवेल तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये एक मात्र अशी खल राहिली असते की अरे तो दोष मला दिसला, पुतळ्याचा दोष मला दिसला, परंतु मी मात्र काही काढला नाही. एवढी सुंदर मूर्ती आहे, त्या सुंदर मूर्तीकडे माझं लक्ष जाणार नाही, केवळ त्या मूर्तीमध्ये असणारा जो दोष आहे केवळ त्या दोषाकडे माझं लक्ष जाणार होतं. आणि त्यामुळे महाराज तो दोष फक्त मीच काढू शकतो, अन्य कोणी तो दोष काढू शकला नसता. दृष्टांत दृष्टांत उदाहरण आहे. मानवी मनामध्ये सुद्धा छोटे छोटे बघा दोष असतात, मनामध्ये मनुष्यांच्या छोटे छोटे दोष असतात, छोटे छोटे विकार असतात आणि ते आपल्यालाच माहीत असतात, इतर कोणालाही ते माहीत नसतात. जो मनुष्य स्वतःच्या मनाला जाणतो, स्वतःच्या जीवनाला जाणतो आणि आपल्यातील दोष नष्ट करण्याचा तो प्रयत्न करत असतो, तर खऱ्या अर्थाने तो मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म आपल्या मनातील दोषाला नष्ट करण्यासाठी आहे. आपल्या मनातील रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी या संपूर्ण विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा हा कल्याणकारी धम्म आहे. या कल्याणकारी धम्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे. छोटे छोटे जे काही मतभेद असतात, छोटे छोटे काय दोष असतात, एकमेकांच्या प्रती जे वैरत्वाची भावना असते, या छोट्या मोठ्या गोष्टींना आपण पूर्णतः त्यागलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. एक बाबासाहेबांचा मी अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचा मी पाईक म्हणून आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिथे धम्म आहे तिथे धम्म बांधव म्हणून आपण सर्वांनी ते सहकार्य केलं पाहिजे. कारण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जर आपल्याला जायचं असेल तर धम्माशिवाय तरुण उपाय नाही आहे. केवळ धम्माचं तुम्हाला अनुसरण करावं लागेल. आणि धम्म अशा प्रकारची गोष्ट प्रॅक्टिकली आहे, जो करेल त्याला मिळेल. कारण निसर्गाचा नियम आहे, जो करेल तो भरेल. जर चांगलं कर्म केलं, कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं तर आपल्याला त्याचा लाभ होईल. जर आपण अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं तर ते दोष आपल्याला लागेल. कारण निसर्गाचा नियम आहे बघा, जे कराल, जे पेराल ते उगवेल, जे कराल त्याचे परिणाम आपल्याला मिळणार आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने 134व्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. अगदी सकाळपासून आपण या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाला आहात. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासकांनी कळत नकळत जे काही सहाय्य केलं, आर्थिक दान केलं असेल, मेहनत केली असेल, परिश्रम केलं असेल, म्हणजे जे जे काही आपण कार्य केलं हे संपूर्ण कार्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरणार आहे. ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासिकाने भिक्खू संघासाठी चिवर वस्त्राचं दान दिलं, तेही आपलं एक महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. कारण तुम्ही मायबाप आहात आणि मायबापांचं कर्तव्य आहे, त्यामुळे दान पुण्य सुद्धा आपण केलं पाहिजे. तुम्ही आपल्या या परिसरामध्ये सुद्धा भिक्षू राहतात, भिक्षूंना आपण किंवा पौर्णिमा असेल, उपवास असेल त्या दिवशी आपण बोलवलं पाहिजे. धम्माचा रथ मात्र कधीही मागे नाही आला पाहिजे. धम्माचा रथ अधिक कशा प्रकारे समोर जाईल, धम्मरथ कशा प्रकारे अधिक गतिमान होईल, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्ही जे काही दान पुण्य केलं, या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने
तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो। तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो। काय त्यांचं नाव? भीमराव जावळे, पवन भीमराव जावळे आपल्याच गावातले ते श्रद्धा संपन्न बांधव आहेत। तर त्यांना थोडंसं श्वास लागला वाटतं, तर ते औरंगाबादला ॲडमिट आहेत। तर त्यांच्या प्रती सुद्धा भिक्खू संघ बुद्धाच्या वचनाच्या द्वारा त्यांच्या प्रती म्हणजे त्यांचं आरोग्य त्यांना लाभावं, त्यांच्या आजारातून ते पुन्हा दुरुस्त व्हावे यासाठी मंगलमैत्री भिक्खू संघ करणार आहे। तर आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो। प्रणाम करा। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि।